आधुनिक वैद्यकीय उपचारांबरोबरच नैसर्गिक पद्धतीने उपचार घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत असून नाशिकमधील परिणिती आयुर्वेदिक हिलिंग सेंटर अँड अकॅडमी हे केंद्र सध्या रुग्णांसाठी दिलासादायक पर्याय ठरत आहे। या केंद्रात विविध आजारांवर औषधांविषयी नैसर्गिक आणि समग्र उपचार पद्धतीचा अवलंब केला जातो। विशेष म्हणजे नाशिकमध्ये कायरोग्रॅक्टिव्ह ट्रीटमेंट उपलब्ध करून देणाऱ्या मोजक्या केंद्रांपैकी हे एक असून मणक्यांशी संबंधित विकारांवर येथे प्रभावी उपचार केले जातात। शरीराच्या नैसर्गिक संतुलनावर भर देत कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय किंवा दुष्परिणामांशिवाय उपचार करण्याचा प्रयत्न येथे केला जातो। हे सेंटर अनुभवी मसाज थेरपिस्ट सुखदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे। त्यांचे अनुभव आणि कौशल्याच्या आधारे अनेक रुग्णांना वेदनामुक्त जीवन मिळत असल्याचं सांगितले जाते। नाशिक रोड परिसरातील जगताप मळा तरण तलावाजवळ गोल्डन फोर्स फाउंडेशन येथे हे सेंटर कार्यरत असून राज्यभरातील विविध भागातून रुग्ण उपचारासाठी येथे येत असतात। सायटिका, सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, मणक्यांचे विकार, नसांवरील ताण तसेच हिप जॉईंट संबंधित आजारांवर येथे विशेष उपचार केले जातात। नैसर्गिक थेरपी, मसाज आणि कायरोग्रॅटिक तंत्र यांच्या साहाय्याने रुग्णांना आराम मिळत असल्याने अनुभव अनेकांनी व्यक्त केलाय। नैसर्गिक आणि सुरक्षित उपचारांची गरज ओळखून परिणिती आयुर्वेदिक हिलिंग सेंटर हे केंद्र नाशिकमध्ये आरोग्य क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहे। नमस्कार सर, मी परिणिती आयुर्वेदिक हिलिंग सेंटर यांचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि मी जे समोर दिसते जे नाव श्रीमंत समुद्रगिरीजी महाराज बहुउद्देशीय संस्था, ही संस्था पूर्ण भारतभर काम करते सर। हिचं काम असं आहे की पूर्ण भारतभर धर्माचा प्रसार करणे, लोकांना ज्या म्हणजे भोंदू बाबापासून वाचवणे, त्यांना मार्गदर्शन करणे असा हिचा आहे। त्याच्यामध्ये मला एक असं सुचलं की आपण ह्या संस्थेच्या अंडरखाली एक नॉर्मल जे मसाज थेरपी आहे किंवा बोन सेटिंग थेरपी आहे, मॅग्नेटिक थेरपी आहे, ज्या नॅचरल थेरपीज आहेत ना त्याच्यावरती काम करायचं मी असं ठरवलं आणि गेल्या 2 महिन्यापासून मी इथे ह्या सेवा देतोय। कायरोप्रॅक्टिक थेरपी म्हणजे नेमकं काय? कायरोप्रॅक्टिक थेरपी म्हणजे सर हे म्हणजे जुन्या लोकांपासून चालत आलेले जे आपण हाडवैद्य ज्यांना बोलायचो ना त्याच्यामध्ये थोडीशी प्रगती करून किंवा त्यांना व्यवस्थित नाव वगैरे देऊन डॉक्टरांनी यांना कायरोथेरपी असं नाव दिलेलं आहे। कोणत्या प्रकारचे रुग्ण आपल्याकडे साधारण जास्त येतात? आपल्याकडे सर जे मानदुखी आहे, कंबरदुखी आहे, चक्कर येणे, डिस्क बल्क होणे, कमरेचा त्रास, पाठीचा त्रास, फ्रोझन शोल्डर, गुडघा दुखणे, अँकल पेन असे रुग्ण येतात आपल्याकडे सर। नैसर्गिक उपचार या ठिकाणी केले जातात। नैसर्गिक उपचार काय केले सांगाल? नैसर्गिक उपचारामध्ये सर कसं आहे की नॅचरल थेरपी, जसे कोणाला चमक भरली त्याच्यावरती मसाज केल्यावर त्याला लगेच आराम भेटतो। आणि मी असं म्हणतो की एका सेक्शनमध्ये जर पेशंटला 10-15% जरी रिलीफ भेटला तरी खूप चांगलं आहे। मग तो हळूहळू जसे त्याचे 2, 3, 4 सेक्शन होतील तो हळूहळू करून 60-70% तर बरा होऊन जातो। आपल्या अकॅडमीमध्ये कोर्सेस देखील घेतले जातात सर कोर्सेस तर जे नॅचरल कोर्सेस आहेत, बोन सेटिंग थेरपी, मर्मचिकित्सा थेरपी, त्याच्यानंतर मॅग्नेटिक थेरपी, तर यांच्यासाठी आपण काय करतो, मी कोर्सेस तर लॉन्च केले ज्यांना एक्सपर्ट आहेत ना त्याच्यामध्ये, ते जसे की मॅग्नेटिक थेरपीला आपल्याकडे एक दिल्लीवरून डॉक्टर येतात। या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना आपण काय सल्ला द्याल? ज्यांना मेडिकल क्षेत्रामध्ये किंवा ह्या आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये जर करिअर करायचं असेल तर त्यांनी कपिंग थेरपी, निडलिंग थेरपी, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, बोन सेटिंग सगळ्या थेरपी जर शिकलात तर तुम्ही समाजाची सेवा बी कराल आणि समाजाची सेवा करता करता तुम्हाला स्वतःसाठी 2 पैशाचा लाभ पण होईल। आपला पत्ता काय सांगाल प्रेक्षकांना? माझा पत्ता सर गोल्डन फोर्स फाउंडेशन, जगताप मळा, नाशिक रोड। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।